ज्याचे केस वाढत नाहीत ते हे भुंगराज कोणचं झाड आहे? भुंगराज काय कामाला देते? हे केस वाढतात ना, हे ह्याच्या हे कळ्या आहेत, हे कळ्या आहेत, हे असे पांढरे फुलं, हे पांढरे फुलं. काय करायचं त्याला? हे तर म्हणजे नी आता सांगलं तर लई बिमाऱ्यावर काम देते हे. आता लई म्हणजे प्रसिद्ध केसासाठी सांगतात, पण आता हे आम्ही पण ऐकलं भुंगराज तेल म्हणून, पण हे झाड नाही पाहिलं. झाड झाड आहे का भुंगराजचं? हे असं ओळखायचं, पांढरं फुल आलं म्हणजे भुंगराज. हां, हे काय कामी देते? काय काम हे असं तुम्ही लावलं का हे झाड? तर हे काय करायचं, ज्या बायाला पांढरा कपडा, गड्याला पांढरा धातू जाते ना, तर पांढरा कपडा पांढरं पाणी बायाला गेलं की हे चांगलं मस्त फ्रेश धुवून घ्यायचं, कुटायचा, ह्याचा रस काढायचा, थोडासा रस काढून ह्याला दह्यामध्ये प्यायचं सकाळी सकाळी. हां, आणि किती बी बवाशिरा असो, पांढरा धातू असो, कोणचाही असो, ह्याच्याने एकदम कमी होते हे. आणि केसाचा उपयोग कसा करायचा, ह्याचं चांगलं प्रसिद्ध नादर हे लई प्रसिद्ध आहे आयुर्वेदामध्ये. ह्याचं गुणकारी आहे ह्याचं, कुठे बी तुम्ही सर्च करून बघा. हे कुठे तुम्हाला भुंगराचं तेल पण भेटते तुम्हाला. हे असं पानं तोडून घ्यायचे, ह्याच्या हे कळ्या तोडून घ्यायचे, अशा फुलं हे असे काही बी घेतलेले तोडून घ्यायचे, आणि फ्रेश धुवून घ्यायचं, आणि तेल आणायचं आपलं ह्याचं, तेलामध्ये कडून घ्यायचं. हां, तेल म्हणजे नी आपलं ते हे राहत नाही कढई, लोखंडाची कढई, त्या लोखंडाच्या कढईमध्ये पॅराशूटमाल टाकायचं एक डब्बा भरून, आणि त्याच्यामध्ये ह्याचे पानं टाकायचे, काय चांगले 2-4 झाडाचे घेऊन पानं टाकायचे, आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता, थोडीशी मेथी, थोडासा एक कांदा, हे सगळं टाकून त्याला लाल होऊ द्यायचं, एकदम काळा. केसासाठी? हां, केसासाठी लय झाड चांगलं आहे. तर ह्याचं तेल, हां, तेल बनवायचं. ह्याचं तेल बनवून सनिया खोबऱ्याच्या तेलामध्ये ते पत्ते, कढीपत्ता, मेथी दाणा, एक कांदा, सगळं पानं, त्याची 4 कडवून त्याला म्हणजे एकदम ग्रीन होऊ द्यायचं, लय बी काळं होऊ द्यायचं नाही, म्हणजे मीडियम. हां, आणि मग गाळून घ्यायचं. तेल थंड झालं का गाळून घ्यायचं. हां, गाळून घेऊन डब्बा भरून ठेवायचं. हप्त्यामध्ये जास्त आता तेल लावत नाहीत ना बाया, तर हप्त्यामध्ये 1 बार 2 बार लावलं तर डोकंदुखी पण कमी होऊन जाते, एकदम फ्रेश वाढते, केस वाढतात, आणि ते जे हे राहते ना कोंडा, डॅन्ड्रफ, हे सगळं कमी होऊन जाते ह्याच्यानं. आणि पिण्यामध्ये खाण्यामध्ये म्हणलं तर बवाशीर राहते, जास्त रक्तवाहिनी हे तकलीफ होते बवाशीरमध्ये, त्याला ह्याला कुटायचं, कुटून सनी, हो ना, मुळ्यात बवाशीर. हां, तर दह्यामध्ये प्यायचं कुटून, थोडीशी खडी साखर, थोडे जिरे टाकून कुटायचं, सकाळी 4 चमचे 5 चमचे पेल्यानं बवाशीर कमी होते. केसासाठी बी लई छान आहे. आणखीन म्हणलं तर आयुर्वेदामध्ये म्हणलं तर हे आपलं हे पुनर्नवा. हां, पुनर्नवा, हे पुनर्नवा आहे, म्हणजे हे लई गुणकारी आहे. काय काम देते? हे लिव्हरसाठी अत्यंत गुणकारी आहे. म्हणजे कसं विपक कसा करायचा याचा उपयोग म्हणजे काही नाही, ह्यालाची भाजी तोडायची, आणि चांगलं आपण कसं मेथीची भाजी बनवतो. कोणतं काम देते म्हणजे? हां, ह्या मुळ्याच्या बिमारीला हे भुंगराज म्हणते, कोणी मराठीमध्ये काय करायचं? माका. काय नाही, तोडायचं, तोडून सनिया चांगलं फ्रेश धुवायचं, धुवून कुटायचं, कुटून ह्याचा रस काढायचा, आणि थोडंसं जिरं घालायचं कुटतानी, खडी साखर, आणि हे सवस्तर